हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ होता 2-3 दिवसापूर्वीचा, असाच पडला होता गॅलरीमध्ये. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. तर माझे मामा आले होते माझ्याकडे. ते कशासाठी, तर आहेर आणि पत्रिका देण्यासाठी आले होते. त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून. तर मी आवरलं होतं एवढं व्हिडिओसाठी, राजगिरावडी बनवायची होती, व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. मग त्यांचा फोन आला येतो आहे म्हणून मग थोडंसं थांबले मी. आणि मामाने इनाम वगैरे ओढला त्यांना अहोंना, आणि त्यांनी आहेर वगैरे त्यांना दिल्या, पत्रिका दिल्या. आणि त्यांचं काहीतरी गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या, काहीतरी जोक झाला, हसलो आम्ही. आणि मग मामांना म्हटलं जेवण वगैरे विचारलं, तर ते म्हटले जेवायचं काही नको, नाश्त्याचंच ठीक आहे. तर मी तेलची बनवली होती, त्यांना तेलची दिली खायला तोपर्यंत. आणि मग म्हटलं चला गरम पोहे बनवूयात, वातावरणही तसंच होतं, थोडासा पाऊसही येत होता आणि असं गरम चला म्हटलं बनवूयात. तर जेवण्यासाठीच बनवायचं होतं, पण त्यांनाही घाई होती पत्रिका वगैरे देण्यासाठी. तर ते अगोदर मी कॉल करून विचारलं होतं, तर नको म्हणले, नाश्ता वगैरे ठीक आहे असं म्हणाले. मग पोरीही होत्या मदतीला, तर मला बरं वाटलं की पोरींनी पटापट मला मदत केली. सर्व हे पोह्याची जी तयारी आहे ती सर्व माझ्या मोठ्या मुलीने करून दिली, हर्षूने. आणि कांदा कट करणे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिने करून दिल्या. मग मी थोडंसं गप्पा मारले तोपर्यंत मामासोबत, आणि मग मी स्वच्छ पोहे निवडून घेतले आणि इथे मी पोहे करायला लागले, भिजवून घेतले पोहे. आणि असं तर पोरी मदतीला असल्या की बरं असतं नाही का. तर आपल्याला गेस्ट आले की त्यांच्यासोबतही थोडासा वेळ घालवता येतो. तर आत्ता मी पोहे बनवत असताना अहो आलेले होते, गप्पा मारत बसलेले होते, म्हणून मग म्हटलं चला आपण पटकन इथे पोहे बनवून घेऊयात. आणि त्यांनी नाश्ता करत असताना आपल्याला त्यांच्यासोबत आणखीन थोडा वेळ घालवता येईल म्हणून. तर असे छान असे गरमागरम मी इथे पोहे बनवून घेतले, आणि आता त्यांना नाश्त्याला देणार होते मी. आणि छान असं नाश्ता इथे बनवून झालेला आहे आपला. आणि चला म्हटलं आता नाश्त्याला दिले आणि गप्पा मारल्या थोड्याशा, त्यांच्यासोबत फोटोज काढले. आणि मग मामा गेले. नंतर मी बनवली राजगिरा वडी, तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. खरंच खूप छान झाली होती ही वडी, खूपच टेस्टी लागत होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा, व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि इथे दुसऱ्या दिवशीच एकादशी होती म्हणून मला आपल्याकडे मोठी विठ्ठलाची मूर्ती नाही, छोटीशीच आहे, तर असं डेकोरेशन करावं असं वाटलं, मी केलं. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.